दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण माहिती करून घेणार आहोत. आपल्या वरिष्ठ कार्यालयाने दिनांक 17 ऑगस्ट 2026ला एक पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्राचा विषय आहे, की प्रशस्त ॲप 2.0 ची अंमलबजावणी करून प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे 100% स्क्रीनिंग अर्थात तपासणी विहित मुदतीत करण्याबाबत. आणि त्यासाठी आपल्याला काही टाईम टेबलसुद्धा इथे दिलेलं आहे. कार्यवाही काय करायची आहे ती. 1 आणि 2च्या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. नंबर 1चा मुद्दा आहे, की प्रशस्त ॲप 2.0 जे आहे ते डाउनलोड करणे. आणि नंबर 2चा मुद्दा आहे, की प्रशस्त ॲप 2.0 मधील सर्व ट्युटोरियल व्हिडिओजद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे. जबाबदारी आहे सर्व संबंधित मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक आणि याचा कालावधी आपल्याला की 30 ऑगस्ट 2026 पूर्वी या दोन्ही गोष्टी आपल्याला करणं आहे. हे ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. ट्युटोरियल व्हिडिओज आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. स्टोअरवरती जाऊन आपल्याला प्रशस्त ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. स्टोअरवरती आल्यानंतर सर्च करायचं आहे आपल्याला प्रशस्त ॲप. प्रशस्त PRA एवढं जरी टाकलं तरी प्रशस्त ॲप ते ॲप सर्चसाठीच आपल्याला दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा या पद्धतीचा त्याचा लोगो राहणार आहे. NCERT इथे लिहिलेलं असेल. हेच ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर स्क्रीनवर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. प्रशस्त ट्युटोरियल म्हणून आपल्याला दिसतंय. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर इथं ट्युटोरियल लॉग इन इथं डिफॉल्ट टीचर आहे ते राहू द्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्या शाळेचा UDAS कोड, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो OTP येईल तो OTP इथं टाकायचा आहे आणि सबमिट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट OTPवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर पेज येईल. आणि इथे जे आहे ते आपल्याला ट्युटोरियल्सचे जे व्हिडिओज आहेत ते इथं आपल्याला सर्व दिसणार आहेत. तर ऑल 10 म्हणजे 10 व्हिडिओज आपल्याला इथे हे बघून घ्यायचे आहेत. आता इथे बघा आपल्याला सध्या पेंडिंग म्हणून दाखवत आहेत. इथे आपण भाषासुद्धा चेंज करू शकतो. इथे इंग्लिश दिसते. इथे आपल्याला हिंदी हा दुसरा एक पर्याय आहे. ह्या भाषेमधून आपल्याला हे व्हिडिओ बघता येतील. तर जी भाषा आपल्याला ठेवायची आहे ती भाषा ठेवून आपल्याला हे सर्व व्हिडिओज बघायचे आहेत. त्याचबरोबर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये गोलमध्ये आपली प्रोफाईल दिसत आहे. तिथे जर आपण क्लिक केलं तर आपला UDAS कोड आणि आपलं नाव UDAS पोर्टलवरती जे नाव आहे ते नाव आपल्याला दिसणार आहे. जर काहींना लॉगिनला अडचण येत असेल, काही बांधवांची बदली झाली असेल, तर त्यांनी UDAS टीचर पोर्टल्सवरून अटॅच डिटॅच केल्यानंतर सहज पद्धतीने त्या शाळेमध्ये त्यांना लॉग इन होता येईल आणि हे ट्युटोरियल पूर्ण करता येईल. तर या ट्युटोरियल पूर्ण करण्यासाठी सर्वांना मनस्वी शुभेच्छा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.